जय श्री कृष्ण. सर्वांना शुभेच्छा. आज गुरुवार 4 एप्रिल दत्तात्रेयांचा गुरूंचा वार आहे. सर्वांना साधनेसाठी शुभेच्छा. काल आपण 6 पर्यंत श्लोक पाहिलेत. आज 7वा श्लोक 15व्या अध्यायातला घेणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. हा 15वा अध्याय पुरुषोत्तमांचा आहे. पुरुषोत्तम योग आहे आणि तो आपण आता समजून घेत आहोत. काल असं पाहिलेलं होतं की त्या पदाला प्राप्त झालेले पुरुष पुन्हा संसारात पदार्पण करत नाहीत आणि ते माझं घर असं आहे की ज्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही प्रकाशित करू शकत नाही, एवढंच काय तर अग्नीसुद्धा प्रकाशित करू शकत नाही. हे म्हणण्याचा उद्देश असा होता की या सर्वांना प्रकाश देणारा जो आहे तो भगवंत आहे, तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची जाणीव आपल्या मनामध्ये सतत राहिली पाहिजे. सगळ्या संतांनीच या भगवंताचा ध्यास घेतलेला होता. कोणी विठ्ठलाचा घेतला, कोणी रामाचा घेतला, कोणी कृष्णाचा घेतला, पण त्याला जाणलेलं होतं आणि तो आपल्या अंतरंगात आहे हे समजलेलं होतं. म्हणून आता या स्थानाला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुनरागमन का बरं होणार नाही ते आपल्याला 7व्या श्लोकात भगवंत समजावून देत आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. छोटे छोटे संधी आहेत बघूया. मम एव अंशः. अंशहाचा विसर्गाचा शो झालेला आहे. मम एव अंशः, माझाच एक अंश काय आहे? जीवलोके म्हणजे या पृथ्वी तलावर या देहात असताना देहात असलेला हा माझाच एक अंश. जीवभूतः सनातनः, तो कुठल्या रूपानं आहे? जीवभूतः म्हणजे जीवात्मा या रूपात आहे. मम एव अंशः, माझाच एक अंश या देहामध्ये असलेला जीवात्माच माझा अंश आहे, अंश रूपाने आहे. आणि खालच्या ओळीला म्हणलंय मनहा षष्ठानी इंद्रियाणी, असं संधी आहे तिथे. षष्ठानी इंद्रियाणी म्हणजे मनासह 5 इंद्रिय बाकीची, म्हणजे म्हणून मनःषष्ठानी. मन हे 6वं इंद्रिय मानलं जातं. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्या जोडीला जर मन नसेल तर आपल्याला कशाचंच ज्ञान होणार नाही. म्हणून मन आणि 5 इंद्रिय म्हणजेच 6 इंद्रिये प्रकृतिस्थानी कर्षती, या प्रकृतीमध्ये आहेत. प्रकृतिस्थ म्हणजे प्रकृतिस्थानी म्हणजे प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या या मन आणि 5 इंद्रियांचं कर्षती म्हणजे आकर्षण करतो. म्हणजे या देहात सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच काय करतो तर प्रकृतीत स्थित असलेल्या मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. खूप महत्त्वाचा श्लोक आहे आणि याच्या पुढचाही आपल्याला आपण 5वाही श्लोक पाहिलेला होता.
निर्माण मोहा ते सगळं व्हायचं आहे आपल्याला. पुढचाही 8वा श्लोक तर फार अप्रतिम आहे, म्हणजे तो इतका आपल्याला भावतो. आधी हा 7वा समजून घेऊया की या देहात असणारा हा जीवात्माच हा परमात्म्याचा अंश आहे आणि हे या अध्यायामध्ये खूप ठासून सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला जीवात्मा परमात्मा याचा जो किंचित भेद आहे तो आपल्या लक्षात येतो. समश्लोकी बघूयात. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन, पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृती तू दिखेचितो. तुकाराम महाराज म्हणतात, माझा प्रतिबिंब अंश जाण पार्था, खरी तुझ कथा निवेदितो. किती छान सांगितलंय, खरी तुझ कथा निवेदितो. झालो जीव जगी जगी जडा चेतना जे, होय आणि गाजे अहंकार. मना पंचेंद्रिया अन्यासी पाहता, प्रकृती चाळीता झालो जीव. तुक याचे मनी अनुभव जो का, तोची सांगून का कानूक देई. तुम्ही कान द्या, मी काय सांगतोय चांगला त्याचा अनुभव सांगतोय. तुकाच्या मनामध्ये हा सगळा अनुभव आहे आणि तो मी तुम्हाला सांगतोय. वामन पंडित म्हणतात, माझाच प्रतिबिंबांश झाला जीव जनी जडा, मना पंचेंद्रिया अन्या प्रकृतीस्थाही चाळितो. प्रकृतीस्थ, प्रकृतीमध्ये असणाऱ्या. काशीनाथ स्वामी म्हणतात, देहद्वयी जो मम अंश बिंबला, देहद्वयी जो मम अंश बिंबला, अनादितो मद्रूप जीव जाहला, अनादितो मद्रूप जीव जाहला. देहस्थ जो का मन इंद्रियेत या, देहस्थ जो का मन इंद्रियेत या, स्वीकारुनी जो भुलला निजात्मया, स्वीकारुनी जो भुलला निजात्मया. आठल्य म्हणतात, लोकी सनातन असा मम अंश आहे, व्यापुनी तो सकल जीव सदैव राहे. जी इंद्रिये प्रकृती माझी सदा रहाती, ओढी मनासहित तो विजयास हाती. छान सहाती सहाती आणि सदाती असं छान त्यांनी घेतले की ही जी इंद्रिय प्रकृतीमध्ये नेहमी राहतात ती तो मनासहित त्यांना ओढून घेत असतो, आकर्षण करत असतो. तर ते म्हणतात, अरे माझी या नित्य अंशे जगात, अरे माझी या नित्य अंशे जगात, स्वये राहतो होऊनी जीवभूत. तिथे कर्षितो प्रकृती पासुनिया, मना आणि पंचेंद्रियांना अजेया. देशपांडे म्हणतात, सनातन माझा जो असे चिदंश, तोची जीव जगी परम सूक्ष्म अंश. मनासह ओढी पाचींद्रियांशी, अष्टधा प्रकृती माझी वास जासी, अष्टधा प्रकृती माझी वास जासी. शंकराचार्य काय म्हणतात, या जीवलोकामध्ये शंकराचार्य म्हणतात की संसारात जी जीवरूप शक्ती आहे तिलाच करता भोगता असं म्हणतात. ती शक्ती जो मी परमात्मा, त्या माझा एक सनातन अंश आहे, त्याचाच कण अंश रूपानं राहील. अर्थात त्याला अंग भाग एक प्रकार असं जे काही म्हटलं जातं ते सगळं माझंच आहे, ते सगळं एकच आहे. जसं पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब जलरूप निमित्ताचा नाश होताच सूर्याला प्राप्त झालं असलं तरी ते परत येत नाही, म्हणजे पाणी नसलं तर प्रतिबिंब राहत नाही. त्याप्रमाणे परमात्म्याचा हा अंशसुद्धा परमात्म्याशी संयोग पावल्यानं परत फिरत नाही, किंवा घटादी उपाधीमुळे मर्यादित झाल्यामुळं घटामधील आकाशसुद्धा आकाशाचाच एक अंश असतो. घट फुटला की तो अंश आकाशात मिसळून जातो. तो अंश घटाधिकांच्या निमित्ताचा नाश होताच आकाशालाच प्राप्त होतो आणि तेथून पुन्हा मागे फिरत नाही.
खूप सोपं आहे बघा हे. तसंच हा जीव तसंच इथं आहे असं समजावं. आणि म्हणून यद्गत्वान निवर्तन्ते असं आपल्याला 6व्या श्लोकात जे म्हणलं होतं, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. म्हणून तिथे एकदा पोहोचला, त्या अंशामध्ये हा म्हणजे त्या परमात्म्यामध्ये हा अंश मिसळून गेला की पुन्हा मागं येणं नाही. ज्या ठिकाणी गेल्यावर पुनरागमन नाही. आता काही वेळेला असं वाटतं, पूर्वपक्ष नेहमी शंकराचार्यच निर्माण करतात की अशी शंका येईल कुणाला की अवयवरहित आहे, अवयवरहित हा परमात्मा आहे आणि त्याचाच एक विभाग किंवा अंश हा कसा बरं जीवात्मा असू शकेल. परमेश्वराला अवयवयुक्त मानलं तर त्या अवयवाचा विभाग किंवा छेद होण्यानं परमात्म्याचा नाश होण्याचा प्रसंग होईल. तर त्याच्यावर शंकराचार्य म्हणतात तसा दोष येत नाही. हा उपाधीमुळं मर्यादित असा अंश आहे, समजण्यात आलेला आहे. 13वा अध्याय आपण पाहिलेला आहे की माझा अंश आहे असा मानण्यात येणारा जीव परत संसारात कसा परत येईल, एकदा शरीर सोडून कसं जाईल. तेव्हा ते म्हणतात की मन हे 6वं इंद्रिय आहे. कान वगैरे 5 इंद्रिय जी आहेत ती प्रकृतीमध्ये स्थिर राहून जीवात्मा त्यांना आकर्षित करून घेतो. आणि तो कसा आकर्षित करून घेतो ते 8व्या श्लोकात खूप सुंदर सांगितलेलं आहे. 8वा श्लोक आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे परमेश्वरानं निर्माण केलेली सृष्टी इतकी सुंदर आहे की आपण खरंच ती पाहायला लागलो ना तर अगदी अचंबित होऊन जातो. आता काही जण बघा ट्युलिप गार्डन पाहायला काश्मीरला जातात. तिथं तर मुळातलीच कमळं आणि गुलाबाची फुलांचे ताटवेच्या ताटवे तर असतातच. मग ते सगळं पाहिलं की मन अगदी आनंदित होऊन जातं. साधी पानं हालचाल करायला लागली. आता उन्हाळ्याच्या दिवसात तर किती आनंद होतो, जणू काही ती पानंसुद्धा शिवणापाणीचा किंवा असा खेळ खेळतायत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. जमिनीवर वाढलेलं जे गवत असतं ते सुद्धा वाऱ्याबरोबर डुलत असतं. रंगीबेरंगी फुलं, आता तर सध्या इतका आनंद मिळतो बघा की सगळी सुगंधी फुलं फुललेली असतात. आणि त्याच्यावरून आपल्याला परमेश्वराच्या रंगकौशल्याचं किंवा चित्रकलेचं जणू प्रदर्शन भरले असं वाटतं. काही मुलं बघा हल्ली इतकी सुंदर चित्र काढतात की ती निसर्गातल्या चित्रासारखीच दिसतात. किंवा कलाकार आहेत वेगवेगळ्या गोष्टींपासून फुलं वेगवेगळे आकार करतात आणि ते इतके चित्र छान काढतात, सुंदर अशा आकृती काढतात, निसर्गचित्र काढतात. पण परमेश्वराचं जे कौशल्य आहे ते मात्र आपल्याला कुठेही त्याला तोड नाही किंवा त्याची कधीही तुलना करता येणार नाही. फळांचे आकार किती छान छान आहेत बघा. प्रत्येक फळाला वेगळा आकार, प्रत्येक फळाला वेगळी चव. कशाचा तरी आपण ह्याचा विचार करू शकतो का हो की हे इतकं कसं त्यानं निर्माण केलं असेल, कसं एवढं निर्माण होत असेल. म्हणजे सगळे पाळीव प्राणी वेगळे आहेत, हिंस्र प्राणी वेगळे आहेत. सगळ्यांचंच अवयव, रंग, सगळी ठेवण, सगळी फळं बघा. डाळिंबामध्ये एवढे एवढे छोटे छोटे दाणे. आता त्याच्यावरनं एक सुभाषितकार किती छान छान कल्पना करतात की आकर्णे आम्र स्तुती, म्हणजे आंब्याची स्तुती ऐकून नारळाचं आतलं पार पाणी पाणी झालं, अंतःकरणाचं पाणी पाणी झालं म्हणून नारळात पाणी असतं. फणसावर अंगावर काटे आले म्हणून फणसावर काटे असतात. म्हणजे कवी त्याच्यातून नवीन नवीन कल्पना करतो. पण प्रत्येकाची चाल वेगळी आहे. या पक्ष्यांची, प्राण्यांची, राजहंसाची वेगळी चाल आहे. प्रत्येकाचे रंग आकार वेगळे आहेत. किती सुंदर हो. कधी परवा पाहिलं एक मांजरसुद्धा इतकं छान की पांढरा शुभ्र रंग आणि त्याच्यात अशी ती गोल्डन सोनेरी रंगाची झाक. म्हणजे किती त्यांना सुद्धा एक सौंदर्य दिलेलं असतं. आणि हे सगळं पाहताना सगळी मोगरा आहे, कोरांटी आहे, जाई जुई अबोली सगळी जी आहे, हिरवा चाफा असतो या दिवसात, पुन्हा आता हिरवा चाफा यायला लागतो, लिली असते, गुलमोहर तर केवढा पूर्ण फुलवून जातो. म्हणजे हे सगळं आपण साधं आपल्या खिडकीतून जरी पाहिलं तरी आपल्याला त्याचा आनंद होतो.
आणि म्हणून ज्ञानदेव सुद्धा म्हणतात बघा, ऐसे शरीराची येवढे, जई आत्मज्ञान वेगळे पडे, तई माझा अंशू आवडे थोडेपणे. समुद्र का वायू वशे, तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे, सा निवाजेवी. खूप त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण जेव्हा आत्मज्ञान हे शरीरानं मर्यादित होतं आणि अल्पपणामुळं माझा अंश भासमान होतो, वाऱ्यामुळं सागर तरंगमय भासू लागतो आणि म्हणून संकुचित विचाराच्या जीवाला तो तरंग समुद्राचा अंश आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जडाला चैतन्य देणारा हा देहाभिमान उत्पन्न करणारा मी या जीवलोकामध्ये, जीवरूपामध्ये भासमान होतो आणि हे सगळं उपजणं मरणं हे खरं आहे असं मानणं, यालाच सगळा जीवलोक किंवा संसार आपण म्हणत असतो. म्हणजे देहाभिमानी जीव काय करत असतो, सारखा या देहालाच काय म्हणतात गळामिठी मारून सगळ्या विषयांचा आपण उपभोग घेत असतो आणि शेवटपर्यंत देहाभिमान जर सुटला नाही तर पुनरागमन आपल्याला आहे. म्हणून आता 8वा श्लोक सांगतायत, शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. एक छान कल्पना केलेली आहे. शरीरम यत अवाप्नोति, यत म्हणजे जे, संधी आहे तिथे. अवाप्नोति म्हणजे प्राप्त करतो. आता वायूच्या दृष्टांतानं या जीवात्म्याच्या गमनाचा विषय सांगतायत की शरीरम यत अवाप्नोति, हा वायू म्हणजे वायू काय करतो, पुढचा संधी बघा, यत अवाप्नोति यत च अपि उत्क्रामती ईश्वरः. ईश्वरः म्हणजे आपला ईश्वर, देह म्हणजे जीवात्मा. तर तो काय करतो, जीवात्मा सुद्धा काय करतो, तर वायू इव म्हणजे वायूप्रमाणे आशयात, आशयाचा अर्थ आहे गंध, गंधाच्या स्थानापासून म्हणजे फुलांच्या गंधापासून, गंधान इव वाऱ्याबरोबर त्या फुलांमधला गंध वाहून नेण्याचं काम वारा करत असतो, ज्याप्रमाणे करत असतो. तथा त्याचप्रमाणे ईश्वर हा अपि म्हणजे हा जीवात्मा सुद्धा यत उत्क्रामती, यत म्हणजे ज्या, उत्क्रामती म्हणजे त्याग करतो, उल्लंघून जातो, म्हणजे हे शरीर सोडून जेव्हा दुसऱ्या शरीरात जातो त्यावेळेला एतानी गृहीत्वा, ही सगळी 6 इंद्रिय घेऊन, यत शरीरम अवाप्नोति जे शरीर प्राप्त करून घेतं, तस्मिन् संयाती वायुर्गंधान इव आशयात संयाती, संयाती म्हणजे त्यामध्ये जातो. ज्या वेळेला, आता कालच आमचा नातू विचारत होता की म्हणे आजी हे असं कसं शक्य आहे, शंकराचार्यांचं वगैरे त्यांच्या जन्माचं वगैरे सांगितलं ना, की त्यांच्या मातापित्यांनी इतकी साधना केली शंकराची आणि म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. स्वप्नामध्ये शंकरांनी सांगितलं की तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. तर शंकर, शम म्हणजे सगळं मंगल कल्याण आणि करोती ती शंकरः. तर तो 2 वर्षाचे शंकर झाल्यानंतर, म्हणजे शंकराचार्य तो शंकर म्हणलेला आहे की तो 2 वर्षाचाच झाल्यावर सगळी उपनिषदं, सगळी पुराणं, सगळे वेद हे त्याचे मुखोद्गत होते. तर तो म्हणला आजी कसं शक्य आहे, दुसऱ्या वर्षीच त्यांना कसं काय म्हणता आलं. तेव्हा मी त्याला हेच सांगत होते की या जन्मीचं जे काही सगळं पुण्य असतं, जे अभ्यास केलेलं असतो, जे ज्ञान असतं, ते सगळं साठवून ठेवलेलं असतं आणि तो आपल्याबरोबर जीवात्मा आपल्याबरोबर पुन्हा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करताना सुद्धा ते सगळं घेऊन जातो. म्हणून शरीरम यत अवाप्नोति, तो जे शरीर प्राप्त करतो, किंवा यच्च अपि उत्क्रामती आणि जे शरीर त्यागतो, ज्याचा त्याग करतो, तिथे तो जाताना गृहीत्वा एतानी संयाती वायू गंधान इवाशयात, तेव्हा ती ही सगळे बरोबर घेऊन येतो. संयाती म्हणजे त्यामध्ये आणतो. कशी आणतो, तर वारा जसा गंध वाहून नेतो तसा. खूप सुंदर अशी ही कल्पना आहे आणि
म्हणून नवीन मिळणाऱ्या शरीरात तो मनासहित सगळ्या इंद्रियांना बरोबर घेऊन जात असतो. ती इंद्रिय तशीच येतात, कारण प्रत्येक इंद्रियाची जी वासना असेल, जी भावना असेल, ती सगळी आपल्याबरोबर आलेली असते. म्हणून काही जण असे सांगतात बघा, आमचे हे पूर्वज होते ना, काका होते, आजोबा होते, त्यांच्या सगळ्या अशाच सवयी होत्या, त्यांना ह्याच वस्तू आवडायच्या. म्हणजे नव्याने जन्म घेतलेल्या त्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यात जशाच्या तशा आवडी निवडी, स्वभाव, त्याचं जे काही वागणं असतं, त्याचं जे बोलणं असतं, ज्यांनी जे असं पूर्वीच्या मोठ्या लोकांचं पाहिलेलं आहे आणि आता नव्या मुलांचं पाहतात, त्यांना ते सगळं अनुभवायला येतं की सगळ्या लकबी, तशाच ठेवणी, बोलण्याची पद्धत, सगळं ते तो तसंच घेऊन येतो. म्हणजे पाचही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन हा बरोबर घेऊन येत असतो. बघूया समश्लोकीत काय म्हणतात. पुष्पादिकातुनी वारा, विनोबांनी खूप सुंदर सोपं केलेलं आहे. पुष्पादिकातुनी वारा, गंध खेचुनी घेतसे, तशी घेऊन ही सर्व, देह सोडी धरी प्रभू. तुकाराम महाराज म्हणतात, ययांसवे घेता शरीराते आत्मा, निघे परमात्मा ईश जेव्हा, त्याते घेऊनिया जातो कैशा रीती, पवन गंधाप्रती तैसा हाही. तुका म्हणे खेळ खेळूनी वेगळा, अगम्य ते कळा जाणे कोण. मुक्तेश्वर म्हणतात, जे शरीराते धरिती, वागविती घेऊनी जाती, वायो परिमळ येती, वारा गंध नेतसे. आता गोखले म्हणतात, वायू घे गंध तो जेवी, जीवात्मा ते विघेही ते विघे सहा, कुडी तू नाही पूर्वीच्या, जेव्हा घेई नवी वपू. वपू म्हणजे शरीर. सेनापती बापट म्हणतात, शरीर मिळवी केव्हा किंवा, त्यागी ईश्वर तो जई. जई म्हणजे जेव्हा. या घेई जाई वायू तो, जसा गंध फुलातुनी. किंवा मग नंदापुरे म्हणतात, हा जीवात्मा पावत सेवा, त्यागतसे ज्या देहाला, मनादिका तो नेई जैसा, वायू नेई गंधाला. हरिपंडित म्हणतात, जेव्हा शरीरा प्रतिजीव येतो, जेव्हा शरीरा प्रतिजीव येतो, तेथोनी प्रस्थान करून जातो. आणि नंतर जातो, प्रस्थान करून जातो. जसं आपण 4 दिवस मुक्कामाला कोणाकडे गेलो की 5व्या दिवशी घराची ओढ असते, तसं इथलं आयुष्य जेवढं मागचं काही इप्सित असेल तेवढं भोगलं की पुन्हा जातो. जे वायू पुष्पातील गंध जैसा, लिंगासही घेऊन जाय तैसा. म्हणजे जसा हा वायू पुष्पातला गंध घेऊन जातो ना, तितक्या सहजपणे हा या 6 इंद्रियांचं सगळं बरोबर घेऊन जातो. शंकराचार्य काय म्हणतात, जेव्हा देहाचा स्वामी जीवात्मा शरीर सोडून जातो तेव्हा आणि देहेंद्रियांना आकर्षित करतो. यापूर्वीचा आणि हा जो श्लोक आहे, या दोघांच्या अर्थाची संगती लागावी म्हणून श्लोकाच्या 2ऱ्या चरणाचे विवरण आधी पहिल्यांदा घ्यायचं की गृहीत वैतानी संयाती. उदाहरण आधी घेतलं की आपल्याला बाकीचं सगळं लगेच लक्षात येतं. म्हणजे पहिल्या शरीरातून निघून जीवात्मा 2ऱ्या शरीरात प्रतिष्ठित होतो, तेव्हा तो मनासहित 6 इंद्रियांना बरोबर घेऊन येतो. कसा घेऊन येतो, तर जसा वारा गंधस्थानातील फुलांचा गंध घेऊन येतो त्याप्रमाणे. मला फार ही कल्पना आवडलेली. म्हणजे आपल्याला पटकन कसं हा नेत असेल, तर जसा वारा सुगंध वाहून नेतो. आणि बघा ना, शिवाऱ्याची झुळूक आली आणि छान गंध, रात्रीच्या वेळेला रातराणीचा गंध येतो, किंवा पहाटे पहाटे मोगऱ्यांचा, किंवा ती पिवळी सोनचाफा, हिरवा सोनचाफा, असे सगळे गंध मिसळले जातात आणि आपलं मन अगदी उल्लसित होतं.
तर ती जी प्रक्रिया आहे तसाच हा जीवात्मा या 6 इंद्रियांना बरोबर घेऊन जातो, अशी छान कल्पना केलेली आहे. गंधस्थानमधून वायुही जसा गंधस्थानमधून वायुही जसा घेऊन जातो तशी जातो घेऊन इंद्रिये सहहितो जे घेत सोडी कुडी. कुडी हा शब्द छान वापरलाय. कुडी म्हणजे हा देह. आता आपल्याकडं काय म्हणतात बघा, भाड्याचं घर खाली कर. अगदी आम्हाला अनुभव आहे बघा. सुरुवातीला जेव्हा आम्ही त्या संगमनेरला गेलो आणि पहिल्यांदा तर आपल्याला काय जे देतील तिथं कुठं मिळेल तिथं शोधून शोधून घरं मिळतात. मग नंतर एक छान ट्विन बंगला होता. मग ते जिथे एका बाजूला मालक राहायचे, एका बाजूला आम्ही राहायचो. तर तिथे एक बाजू अगदी छान इंडिपेंडंट, सगळ्या सोयी, सगळं छान होतं. 2 वर्ष व्हायला आली. 2 वर्ष आम्ही आता तिथे राहत आलो होतो. पण त्यांच्या आजोबांना वाटलं बरं का, की आता 2 वर्षानंतर नोकरीमध्ये परमनंट होता येतं ना, तर तुम्ही कायमचे झालात तर तुम्ही घर सोडणारच नाहीत. आणि त्यांनी मला ही अगदी ही जी ओळ आहे किंवा ही जी म्हण आहे ती आत्ता चांगली आठवते, की ते म्हणले आता तुम्ही दुसरं घर बघा बुवा. कारण काय, भाड्याचं घर आणि खाली कर. आपण तिथे कायमचं राहू शकत नाही. राहण्याचं आता तर हळी हे करतात सगळे, 1 वर्षाचा करार वगैरे करण्याची पद्धत आलेली आहे. पण तसं भाड्याचं घर असलं की आपण जास्त काळ तिथे राहू शकत नाही. आपल्या आपल्या वस्तू आपल्या मालकीच्या असतात आणि घर बदलायचं झालं. हे उदाहरण खूप सोपं लक्षात येईल सगळ्यांच्या, की जेव्हा घर बदलायचं असतं तेव्हा आपण काय करतो, हो अगदी घरातल्या आपण आणलेल्या सगळ्या वस्तू, सगळं सामान हे पुन्हा दुसऱ्या घरात घेऊन जातात. म्हणजे जुनं घर सोडतो आणि नव्या घरात जातो. मग आता कदाचित पहिली जागा गैरसोयीची असेल, आता छान सोयीची मिळते. पहिलं लहान असेल, आता जरा मोठं घर मिळतं. मग आपल्याला सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवता येतात. सुरुवातीला गरिबीच्या काळात घेतलेली जागा आणि आता जरा सेटल झाल्यानंतर, छान भरपूर पैसा मिळाल्यानंतर जरा आपण ऐशारामात छान घरं, अंगण छान असेल, रांगोळी काढता येत असेल, असं हे सगळं आपल्याला जसं मिळतं तसंच मनुष्यसुद्धा. मग आपल्याकडे येणं जाणं वाढतं. लोकांना छान वाटतं आता, की आता तुमचं घर अगदी छान आहे बरं का, आणि सगळी चर्चा सुरू होते. पण जणू काही एकमेकांसाठी त्याग करण्याची ही स्पर्धा सुरू झालेली असते. एक जीवनाचं ध्येय असतं. मागं विजेचंही सांगितलं की सगळी उपकरणं आहेत पण त्याच्यातून जाणारी वीज एकच असते. आपण जे बटन दाबू त्याच्यामध्येच ती वीज येते. सगळे एका वेळेला चालू होत नाही. तसंच जन्मापासून आपण विचार करतो तर आपली मन इंद्रिय इतकी विकसित झालेली असतात. बघा ना, लहान मुलांच्या मनात असे काही विचार येतात किंवा नाही येत, पण आपण मात्र सतत विचार करतो की आता पुढं काय होणार, आता ह्याच्याकडं कोण बघणार, असे जे सगळे विचार आहेत तर ते सतत आपले घर करून राहिलेले असतात. आणि म्हणूनच पुढे आपण ते घर सोडून जाताना, हा देह सोडून जाताना, शरीर जरी दुबळं झालं, इंद्रिय जरी दुबळी झाली, कधी कधी वाईटही मनात नैराश्याचे विचार यायला लागतात. पण ते सगळे विचार घेऊन आपण नवीन देहामध्ये प्रवेश करतो. पुढचा श्लोक बघूया. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. आता आपण स्थिर झालो. कुठे कुठे कोणकोणते आपली हे आहेत, सगळे इंद्रिय आहेत. तर श्रोत्रम म्हणजे श्रोत्रेंद्रिय, चक्षुः चक्षुरिंद्रिय म्हणजे डोळा, डोळ्यामध्ये असणारे चक्षुरिंद्रिय, स्पर्शनम त्वगिंद्रिय, रसनम रसनेंद्रिय आणि घ्राणम सुगंधाचं घ्रा म्हणजे आपण जो हे घेतो ना, गंध घेतो ना, त्याला घ्रा धातू आहे. आणि घ्राण तिथे कधी घाण असं म्हणायचं नाही, त्या घ्रला फार अर्थ आहे.
हुंगणे असा जो आहे ना, हुंगणे, त्याच्यावरून घ्राण, घ्रा जिग्रती इति घ्रा, आणि म्हणून त्याच्यावरून घ्राण हे इंद्रिय पक्क लक्षात ठेवायचं. तो काय करतं? अधिष्ठाय मनहा च अयम. अधिष्ठाय, अधिष्ठाय म्हणजे त्यांचा आश्रय घेऊन, आणि मनहा च अयम, आणि मनाचा सुद्धा, या सगळ्यांचा, मन आणि या सगळ्या इंद्रियांचा आश्रय घेऊन विषयान उपसेवते, सगळ्या विषयांचं सेवन करतो. म्हणजे हा जो जीवात्मा आहे, हा या पाचही इंद्रिय, सगळ्यांची नावं आत्ता इथं सांगितलीत, पुन्हा विसरायला नको तुम्ही इंद्रिय म्हणून. तर हा श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळा, स्पर्श म्हणजे त्वचा, रसन म्हणजे रसना, जिभेला सुद्धा बघा, जिभेच्या टोकावर ते रसनेंद्रिय असतं बरं का. म्हणून आपण अगदी कणभर जरी चव पाहिली तरी त्या जिभेला कळतं, पर आत घालायची गरजही नसते, दातांना तर काहीच कळत नाही. आणि घ्राण म्हणजे नाक. अर्थात मी सांगितलं तसं सगळी इंद्रिय ही एका टोकावर असतात. इंद्रिय वेगळं आणि अवयव वेगळा आहे. नाक हा अवयव आहे, पण घ्राणेंद्रियाला सुद्धा बघा, मुलताना आपल्याला इथेच नाकाच्या इथे बाहेरच अगदी वर लावलं की तो वास, सुगंध आपल्याला कळतो. किंवा इथं लावायची गरज नाही, आपण रस्त्याने जात असतो आणि छान छान पदार्थ लोकांचे होतात, त्याचेसुद्धा वास आपल्याला येत असतात. तर असे जे आहे हे घ्राणेंद्रिय बरोबर त्या गंधाचं ग्रहण करत असतं. श्रोतेंद्रिय शब्दाचं ग्रहण करतं, चक्षुरेंद्रिय रूपाचं ग्रहण करतं. हे सगळे विषय ज्याचे त्याचे आहेत, आणि त्या सगळ्यांचा आश्रय घेऊन विषयान उपसेवते. हा जीवात्मा सगळ्या विषयांचा उपभोग घेत असतो. तो कसा घेतो उद्या आपण थोडंसं सविस्तर बघूया. आहेत अजून 1-2 मिनटात होईल, बघूया. श्रोत्र जिव्हा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन, ह्या सर्वांस अधिष्ठूनी ते विषय सेवितो. तुकाराम महाराज म्हणतात, श्रोत्र डोळे कांती जीभ नाक पाच, ज्ञानदृष्टी पंच इंद्रिये ही, अधिष्ठुनी मना तेही एकवट, सेविता संकट विषय हा, भोगता तरी असे असोनी दिसेना, आश्चर्य मना तुक याच्या. खरंच न, हे सगळ्याचा आपण उपभोग घेतोय, पण तो आपल्याला दिसतोय का? तो भोगता खरा जो आहे, आपल्याला निर्माण करणारा आणि हे सगळं देणारा जो आहे, त्याला आपण कधी बघणार? फार सुंदर तुकारामांनी म्हटलेलं आहे. श्रोत्र चक्षु त्वचा जिव्हा घ्राण या 5 इंद्रिया, अधिष्ठुनी मना तेही सेवितो विषयांस हा. नातू म्हणतात, श्रोत्र त्वचा नयन नासिक आणि जिव्हा, या ते मनासह अधिष्ठुनी हाची जेव्हा, नारायणांश वपु माझी वसे सदैव. किती सुंदर सांगितलंय. सेवी तदा विषय भोगित देह दैव. मराठी म्हणतात, त्वचा नेत्र नाकानी काना जिभेला, अशा 5 ज्ञानेंद्रियांना मनाला, सदा आसरा घेऊन या राहतो, तिथे विषयासी सदा भोग घेतो. डॉक्टर निमकर म्हणतात, त्वचा नासिका श्रोत्र चक्षु व जिव्हा, वसोनी अशा इंद्रियी 5 किंवा, मनास हावे इंद्रिया आश्रयून, मनास हावे इंद्रिया आश्रवून, तिघे भोगितो भोग जेणे करून. इथेच थांबूया, थोडंसं बाकीचं उद्या पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.